सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस सक्रिय आहे। असं असताना रत्नागिरीमध्ये देखील पावसाचे ढग जमा झाल्याचं चित्र सकाळपासून बघायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी आणि शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचं शेतकरी दिसून येत आहेत। नेमकी पावसाची इथली स्थिती काय आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। तळ कोकणामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आज सकाळपासून पावसाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। ढगाळ वातावरण आहे आणि पावसाचे ढग हे आता कुठेतरी जमायला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्याला या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। खरं तर यावर्षी जिल्ह्यामध्ये पाऊस अजून तरी हवा तसा सुरू झालेला नाहीये। मात्र हवामान विभागाने आज आणि उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच भागातील जे शेतकरी आहेत ते पेरणीच्या कामाला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। मृग नक्षत्र खरं तर आजपासून सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे शेतीची जी कामं आहेत ती कामं आता सुरू झालेली आहेत। पावसाने जर चांगली हजेरी लावली किंवा पाऊस सक्रिय झाला तर जिल्ह्यातील जी शेताची कामं आहेत ती आणखीन वेगाने सुरू होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।